राऊत कमिशन खाण्याचं काम, संजय राऊत दलाली खाण्याचं काम तुमचं आहे. देवाभाऊ सातत्यानं मॅन ऑफ द मिशन आहेत. फडणवीसांनी मस्का लावलेला हा बन, ह्याच्या नेमकं कुठल्या जागेवर मस्का लावलाय ते माहीत नाही, पण याला राऊतांविषयी आणि ठाकरेंविषयी बोलल्याशिवाय झोपच येत नसेल. आता हा म्हणे की राऊतांकडं खूप प्लॉट आहेत, खूप बंगले आहेत, खूप गाड्या आहेत, फ्लॅट आहेत वगैरे, या सगळ्या गोष्टी बोलत आहेत. नवनाथ बन यांना एवढंच सांगतो की संजय राऊत हे 100 दिवस जेलमध्ये राहून आले. लक्षात येत आहे, एकीकडे तुम्ही 40 आमदार खरेदी केले खोके देऊन, पण एक संजय राऊत तुम्हाला खरेदी करता आला नाही, ही वस्तुस्थिती. त्या माणसाने तुरुंगवास भोगला. बरं, तुरुंगात तुम्ही टाकलं तरी संजय राऊतांच्या विरोधात तुम्हाला काही मिळालं नाही. जर संजय राऊत हे एवढेच करप्ट असतील तर एकदा तुमच्या हातात सत्ता आहे, तुमच्या हातात यंत्रणा आहे, करा चौकशी, करा कोर्टात हजर. हे न करता केवळ कॅमेऱ्यावर येऊन स्वतःला प्रसिद्धी मिळावी म्हणून काहीतरी बडबडायचं, ही सवय बंद करा. आणि तुमच्या बुद्धिमत्तेला किती प्रमाणात गंज लागलाय हे यातून कळून येतं की नुसतं ठाकरे आणि राऊत या दोघांवर भुंकण्यासाठी तुम्हाला भाजपने ठेवलेले, तुम्हाला दुसरं काही नाही. मध्ये मध्यंतरी एक क्लिप व्हायरल झाली होती की एका शेतकऱ्याने यांना फोन केला होता, तर त्या शेतकऱ्याच्या समस्यांचं निराकरण सोडा, त्याचं सांत्वन देखील बनला करता आलं नाही. ही बनची वैचारिक लायकी आहे. तो बन जर संजय राऊतांवर बोलत असेल तर त्याला काय बोलावं. एवढंच सांगतो आता शेवटी की नवनाथ बन यांनी जरा लायकीत राहावं. जर शिवसैनिक पेटला ना तर तुझं काय होईल हे देखील तुला कळणार नाही. जय महाराष्ट्र.